आज मी चालली आहे शॉपिंगसाठी. शॉपिंग काय केले ते सांगतेच व्हिडिओमध्ये पुढे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अदिती. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे पिऊच्या स्कूलमध्ये स्पोर्ट डे आणि आम्ही तिथे चाललो आहे. सकाळी 8 वाजता इथे पोहोचलो आहे आणि इथं पिऊच्या स्कूलमध्ये छान स्पोर्ट डे झाला. त्यांचे छान डान्स झाले. स्कूलमध्ये स्पोर्ट डेचं सेलिब्रेशन झालं. त्यांना मेडल वगैरे दिलं. त्यानंतर पॅरेंट्सलासुद्धा डान्स वगैरे होता. स्पोर्ट डेच्या काही ॲक्टिव्हिटीज, गेम्स होते. मीही त्यामध्ये भाग घेतला होता. आणि त्यानंतर तिथून आम्ही चाललो आहे आता मॉलमध्ये. मॉल कोणता तर पिंपरी चिंचवडला मिलेनियम म्हणून मॉल आहे. खूप सुंदर मॉल आहे आणि तिथे चाललो आहे आम्ही. मिस्टरांना शूज घ्यायचे होते आणि मला साडी घ्यायची होती. तर साडी तर काही घेतली नाही आम्ही. मिस्टरांसाठी शूज घेतले आणि घरातले बाकी थोडं साहित्य घेतलं. DIYमध्ये मला जायचं होतं. त्या अगोदर मी ह्या एका शॉपमध्ये आले होते. इतकं कॉस्टली आहे आणि इथं ज्या गोष्टी बघितल्या ना मी, मला असं वाटत होते की घेऊन घरी जाव्यात उचलून, पण इतक्या महाग आहेत की हात लावायची सुद्धा इच्छा नाही झाली. घ्यायचं तर लांबच, याच्यातून काहीही घेतलं नाही. मग तिथून आम्ही गेलो होतो मिस्टरांसाठी शूज घ्यायला. त्या अगोदर इथं छान छान डेकोरेशनचे काय आयटम्स असतात. म्हणजे मॉलमध्ये सगळ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी ते डेकोरेशनचे वेगवेगळे पीस लावलेले असतात. पिहू इतकं एन्जॉय करते ना, तिला ह्या गोष्टी वेगळ्या बघायला, अनुभवायला भारी वाटतं, आवडतं. ती खेळते इथं मस्त मॉलमध्ये. आणि सकाळी लवकर आल्यामुळं मॉल रिकामाच आहे आज. जास्त काही गर्दी नाही आहे. खूप मोठा मॉल आहे. अख्खा दिवस फिरला तरी एक मॉल फिरून होत नाही हा. आणि पिहूला फक्त एस्केलेटरवरून वरती खालती वर एवढंच करायचं असतं. दुसरं ती काहीच करत नाही. मॉलमध्ये गेलं की हे बा, इकडून खाली तिकडून वरती, इकडून खाली तिकडून वरती, एवढंच करते ती तिथं गेल्यावर. आणि ती शॉपमध्ये जाऊ पण देत नाही आणि काही घेऊही देत नाही. मग मिस्टरांसाठी शूज शोधत होतो आम्ही. शूजसाठी 3-4 दुकानं पाहिली आणि फायनली एका शॉपमध्ये मिस्टरांना आवडले शूज, ते घेतले. त्यानंतर वरच्या फ्लोअरवरती गेलो. माझ्यासाठी मला साडी बघायची होती. 2-3 दुकानांमध्ये जाऊन पाहिली, पण साड्या थोड्याशा महाग वाटल्या इथं. थोड्या नाही, खूप जास्त. जेवढी साडीची बाहेर किंमत आहे त्याच्या 2-3 पट जास्त किंमत लावली आहे. 5,000ची साडी 15,000ला आणि त्याच्यावरती 50% ऑफ, असं आपल्याला गंडवतात. म्हणजे बाहेर जी 5,000ला मिळते ते 50% ऑफ करून ह्यांच्याजवळ 7,000ला मिळते. मग साडी तर काही घेतली नाही. पिहू एस्केलेटरवरून खाली वर असं करत होती. त्यानंतर भूक लागली. आता सकाळी लवकर आलो होतं, पण घरून नाश्ता करून आलो होतो. 7 वाजताच नाश्ता केलेला. आता 1 वाजत आली आहे. मग म्हटलं चला काहीतरी खाऊया. मग त्यासाठी इथे आलो आहे. चला म्हटलं मिस्टरांना काहीतरी छान खाऊया. वरच्या फ्लोअरवरती खायचं सगळं असतं. मग पिहूसाठी अगोदर तर ती केक मागत होती. मग मिस्टरांनी पेस्ट्री आणली. त्यानंतर पिहूनी छान ताव मारला त्याच्यावरती. तिची खूप फेवरेट आहे, बघू शकता तुम्ही. ती दुसरीकडे मग काय बघत नाही. खायला एकदा सुरुवात केली की. मला पण भूक लागली होती. मिस्टरांना म्हटलं रोल खायचा आहे मला, पण रोल थोडे छोटे होते, दोघांसाठी पुरतील असे नव्हते. मग दोघांसाठी आणखी 2 पिझ्झा पण घेतले. असं बाहेरचं खाणं खरंच चांगलं नाही आहे, पण कधीतरी चालतं. आज खूप भूक लागली आहे, मग काय बसलो खायला. छान मस्त ताव मारला जेवणावरती. मला तर इतकं भूक लागलेली ना, कावळे ओढत होते पोटामध्ये. कधी काहीतरी खाईल असं झालं होतं. पटकन खाऊन घेतलं. आणि आम्हाला इथून आणखी DMartमध्ये पण जायचं होतं. DMartमध्ये थोडीशी शॉपिंग करायची होती, कारण घरातला बाजार वगैरे हे काय मी इथून मॉलमधून कधी घेत नाही. ते सुद्धा इथं भेटतं, पण मला DMartला जायचं असतं. ते जरा एक माझा असा कम्फर्ट झोन आहे DMart, म्हणजे तिथूनच घ्यायचं असतं मला. खाऊन झाल्यानंतर पिहू म्हटली तिला टॉयज वगैरे काहीतरी खेळायचे. ते टॉयज शॉप दिसलं की तिथून पुढं जातच नाही. मग चला म्हटलं टॉयज पाहिले. तिला थोड्या वेळ तिथं खेळू दिलं, घेतलं. काहीही नाही, कारण इथं खूप कॉस्टली राहतं. ह्यापेक्षा DMart परवडतं. मग तिला थोडा वेळ खेळू दिलं आणि तिथून मग निघालो आम्ही बाहेर. आता मिस्टरांना म्हटलं आपण DMartमध्ये जायचं, तर मिस्टर म्हणे इथंच काय घ्यायचं आहे ते घे. पण इथं खरंच महाग राहतं, म्हणून मी मिस्टरांना म्हटलं की नाही मला DMartमध्येच जायचं आहे. तर इथं अर्धा दिवस मॉलमध्ये फिरून झाल्यानंतर मिस्टरांना घेऊन मी DMartमध्ये गेले. आता इथं अजून जाताना 3-4 शॉप होते साड्यांचे. मिस्टर म्हणे बघ तुझ्यासाठी साड्या वगैरे
किंवा लेहंगा घे एखादा, पण नाही मला नव्हता घ्यायचा. मग काय तिथून DIYमध्ये गेले होते. तिथे थोड्या स्वस्त असतात वस्तू, तिथेच मॉलमध्येच आहे, तिथं वेगळ्या वेगळ्या अशा वस्तू पाहिल्या बऱ्याच, ज्या की थोड्या बऱ्या होत्या, घ्यायसारख्या प्राईजच्या होत्या. 2-3 घेतल्या आणि मग काय चला म्हटलं आता घरी जायचं. जेव्हा सकाळी आम्ही आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती, पण आत्ता तुम्ही बघू शकता पार्किंगला सुद्धा जागा नाही आहे आणि जिकडे बघेल तिकडे मुंग्यांसारख्या गाड्या दिसत आहेत दूर दूरपर्यंत, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत. इतकी आत्ता गर्दी झाली आहे. इथून आम्ही गेलो होतो DMartमध्ये. DMartमधून थोडं साहित्य घेतलं. पिहू झोपली आहे. चला आता पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आम्ही जातो घरी आणि आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.